तर मित्रांनो 9th स्टँडर्डचं 9वीचं आपण गणित भाग 1चा दुसरा लेसन बघतोय आणि दुसऱ्या लेसनचं नाव आहे रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. बरोबर आहे. मग याची ओळख आपण आज करून घेऊ. वास्तव संख्या हा जो धडा आहे, वास्तव संख्या हे खूप मोठा महत्त्वाचा नंबर आहे आपल्या सगळ्यांच्या अभ्यासातला. आपण जो पहिला लेसन बघितला कोणता संच, त्या संच धड्यामध्ये आपण पाहिलं होतं की एक विश्वसंच नावाचा संच असतो बघा, हे की नाही, ज्याचे खूप मोठे उपसंच असतात, ज्याचे खूप मोठे काय असतात, उपसंच असतात. अरे खूप मोठे उपसंच असतात. टाकते बटन टाक वरचं. तर उपसंच तो वो मैं ठीक आहे. तर जसं आपण संच धड्यामध्ये बघितलं की त्या ठिकाणी आपल्याला एक विश्वसंच नावाचा संच होता. तर एक संख्यांचा असा संच आहे ज्याच्यामध्ये सगळ्या संख्या काय होतात, अंतर्भूत होतात. मग याची जर ओळख आपण बघायची सुरुवात जर केली तर वास्तव संख्या. आता वास्तव संख्यामध्ये जर तुम्ही बघितलं, वास्तव संख्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रियल नंबर म्हणतात. बोला काय म्हणतात, रियल नंबर. तर हे जे रियल नंबर आहेत, या रियल नंबर समजून घेण्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला काही नंबर कळणं गरजेचे आहे. जसं आपण सेट फॉर्ममध्ये काय करत होतो, नंबर लिहित होतो. बरोबर आहे. संच धडा उगाचच नाही बघितला आपण, आपल्याला संच धडा बघितला म्हणजे त्यामध्ये आपण जे काही नंबर शिकलो तर ते नंबर संच रूपामध्ये लिहिता आले पाहिजे. याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर होता बघा नॅचरल नंबरचा. कोणता नंबर होता पहिला, नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे कोणत्या संख्या, तर नैसर्गिक संख्या. बोला कोणत्या संख्या, नैसर्गिक संख्या. ह्या नैसर्गिक संख्या संच रूपात आपण कसं लिहायचो, तर कॅपिटल एन म्हणजे नैसर्गिक संख्याचा संच, तो लिहायचो. त्याच्यातले घटक असे आहे की कसे, त्याच्यातले घटक जे 1 पासून सुरू होतं, 1 2 3 4 अशा पद्धतीनं. यांना आपण काय संख्या म्हणलेलं आहे, मोज संख्या सुद्धा म्हणलेलं आहे. कोणती संख्या म्हणलेलं आहे, मोज संख्या. जसं मोजण्यासाठी त्याचा वापर करतात. कशासाठी वापर करते उसका, कशासाठी वापर करते, मोजने के लिए वापर करते बेटा उसका. मग मोजने के लिए वापर करते, कारण जसं आपण म्हणते बघा, 1 मुलगा 1 पेन, 2 मुली 4 मुलं, 1 सर 1 शाळा, 2 शाळा, 3 वह्या, 2 पुस्तकं, 11 खेळाडू, 3 माकडं, 3 लाकडं 11 माकडं, आहे की नाही. बरोबर. तर हे झाला पहिला संख्याचा समूह, नैसर्गिक संख्या. या नैसर्गिक संख्यामध्ये जर आपण 0 टाकला, बोला काय टाकलं याच्यामध्ये, 0 टाकलं. आपण जर टाकलं याच्यात 0 तर हे आमचं पुण्य, आम्हाला ते कळालं. बरोबर आहे. तर नैसर्गिक संख्या समूह झाल्यानंतर त्याच्यात जर 0 टाकला आपण याच्यामध्ये, तर तो पूर्ण संख्याचा समूह तयार होतो. 0 टाकायचं फक्त त्याच्यामध्ये. काय फरक पडला कळालं, फक्त काय वाढलं याच्यामध्ये, 0 वाढलं. तर हा तुमचा कोणता नंबर आहे, याला होल नंबर म्हणलेला आहे. बोलायला कोणता नंबर म्हणलेला आहे, होल नंबर. म्हणजे कोणती संख्या, तर पूर्ण संख्या. बोला कोणती संख्या, पूर्ण संख्या. ज्या संख्येला फक्त आणि फक्त जी संख्या जी आहे त्याच्यामध्ये 0 वाढतो. 0 ही काय आहे, एक पूर्ण संख्या. माझ्याकडे काहीच नाही, काहीच नाही म्हणजे काही नाही, काही आहे म्हणल्यावर आपण मग ते संख्याच्या रूपामध्ये सांगतो. माझ्याकडं 0 रुपये आहेत. तुझ्याकडे आहे का 0 रुपये, माझ्याकडं आहेत. माझ्याकडं 0 पेन्सिल आहे. माझ्या क्लासला 0 मुलं आहे. 0 म्हणजे किती, मग सांगता येते ना आपल्याला, काहीच नाही. बरोबर आहे का, 0 मुलं आहे, 0 मुलं, हेच आमचं पुण्य आहे की नाही. याच्यानंतर पूर्ण संख्याचा समूह तुम्हाला कळाला असं गृहीत धरतो. पुढे जाऊ आपण. पुढचा संख्या समूह आहे बघा, पुढचं आहे पूर्ण अंक. कोणते अंक, पूर्ण अंक. पूर्ण म्हणजे कसे, पूर्णांक शब्द येतो त्याच्यात. पूर्णमध्ये काय व्हायला लागले, त्याच्यामध्ये फक्त काय करतो, निगेटिव्ह नंबर आपण ॲड करतो.
कुठलीही संख्या असेल ना त्याची विरुद्ध संख्या असते बघा. कोणती संख्या असते? विरुद्ध. जसं की एकची विरुद्ध संख्या कोणती येते? ज्याच्या दोघांची बेरीज 0 येते. पहा, एकची काय येते माहिती आहे? -1 येते. दोनची काय येते? -2. तीनची काय येते? चारची काय येते? पाचची काय येते? सहाची आणि -6ची. हा, 7ची काय येईल? आणि -7ची, -9ची 9. शाबाश, व्हेरी गुड. तर या विरुद्ध संख्या आणि त्याची विरुद्ध संख्या रेषेवर असणाऱ्या सगळ्या संख्या ते आहे तुमच्या पूर्णांक संख्या. 0 इकडच्या प्लस सगळ्या, इकडच्या आपल्या मायनस. इकडं हे छत्रपती संभाजीनगर आपला पश्चिम घाटापर्यंत, आणि इकडं नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, आसाम आपली 7 सिस्टरपर्यंत. 7 सिस्टर माहिती आहे तुम्हाला? 7 सिस्टर लेसन होता ना, 7 सिस्टर. 8वीला का 7वीला आहे तो. ते वेगवेगळे राज्य नाही करे, त्याच्यात राज्याची नाव आहे बघा. 7 बहिणी म्हणजे आहे. तर हे सगळे नंबर काय येतात? यांना आपण म्हणतो इंटिजर. काय म्हणतो आपण या सगळ्याला? इंटिजर. इंटिजर म्हणजे काय? तर पूर्णांक संख्या. बोला, कोणत्या संख्या? पूर्णांक संख्या म्हणतो आपण याला. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतं येतं? त्याच्यानंतर येतं परिमेय संख्या. कोणत्या संख्या येतात? त्याच्यानंतर परिमेय संख्या येतात. रॅशनल नंबर येतं. रॅशनल नंबर तुम्हाला जर आठवत असेल ना, तर मागच्या वर्षी आपल्याला पहिलाच धडा हा होता. ज्या संख्या P/Q रूपात लिहिता येतात त्या संख्यांना काय म्हणते? परिमेय संख्या म्हणतात. मग याचा परिमेय संख्याचा जो काही संच आहे तो कसा लिहितात? तो लिहायचा असतो आपण P/Q रूपामध्ये. परिमेय संख्या Qने दाखवल्या जातात. कशाने दाखवलं जातं? Q बरोबर काय येतं? तर अशा संख्याच्या P/Q रूपात लिहिता येतात. आणि याच्यामध्ये P आणि Q काय आहे? हे दोघं पूर्णांक आहे, म्हणजे ते प्लस असू शकतात, मायनस असू शकतात. फक्त दोघं शून्य नाही असू शकत. P 0 चालतो पण Q 0 चालत नाही. का? कारण मला सांगा, कुठल्याही संख्येला शून्यानं भाग जातो का? मग याच्या संख्येच्या छेदामध्ये जर शून्य आलं तर, या संख्येच्या छेदात शून्य आलं तर, शून्य आलं तर छेदात त्याला भाग जात नाही. काय होत नाही? मग भाग जात नाही त्याला. हा, काय म्हणले मी तुम्हाला? त्याला भाग जात नाही बेट्या हो. हा, हे झालं परिमेय संख्या. त्याच्यानंतर एक मोठा संख्याचा समूह तयार होतो. तो आहे तुमचा ज्याची तुम्ही वाट पाहत आहात, तो असा मोठा संख्याचा समूह आहे, ज्याला म्हणलेलं आहे वास्तव संख्या. कोणत्या संख्या म्हणलेलं आहे? वास्तव संख्या, किंवा त्याला म्हणलेलं आहे रियल नंबर. आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का? आतापर्यंत आपण परिमेय संख्या पाहिलं, पूर्णांक पाहिलं, पूर्ण पाहिलं, नैसर्गिक पाहिलं. पण आणखी एक संख्याचा समूह आहे परिमेय झालं की अपरिमेय पण आहे, जे आपण P/Q रूपात लिहित नाही. जसं की त्या संख्या कोणकोणत्या आहे? अपरिमेय संख्या येतात बघा. याच्यामध्ये जर परिमेय आणि अपरिमेय ॲड केलं, त्याच्यापासून तयार होतो वास्तव संख्येचा समूह, सेट ऑफ रियल नंबर. मग हा कशाने दाखवला जातो? हा आरने दाखवला जातो. हे आरचे सगळे उपसंच आहे. आरचे आहे ना, एवरचे सगळे उपसंच आहे. सगळ्यात पहिला कोणता आहे पहा? नैसर्गिक संख्या समूह. हा नैसर्गिक संख्या समूह याच्यात आहे का? पहा बरं, पूर्ण संख्येमध्ये आहे का? हे सगळे नंबर याच्यात आहे का? आहे की नाही? म्हणजे हा कोणाचा उपसंच आहे? हा याचा आहे का? हा याचा आहे? एन हा डब्ल्यूचा आहे का? डब्ल्यू हा एनचा आहे? सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या आहे. पण सगळ्या पूर्ण संख्या हे नैसर्गिक संख्या आहेत का? नाही. तर पूर्ण संख्याचा
हा नैसर्गिक संख्या काय आहे, उपसंच आहे. त्याच्यानंतर आता पूर्ण संख्या पहा. ह्या पूर्ण संख्या याच्यावर येतात का, आहे का याच्यात पूर्णांक संख्येमध्ये, आहे का नाही आहे, आहे, बरोबर आहे. पूर्णांक संख्यामध्ये सगळेचे सगळे पूर्ण संख्या पण येतात, नैसर्गिक संख्या पण येतात. म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या सुद्धा याच्या काय उपसंच आहेत आणि तुमच्या पूर्ण संख्यासुद्धा काय याच्या उपसंच आहेत. त्याच्यानंतर परिमेय संख्या, परिमेय संख्यासुद्धा आता याला इंटिजरला काय लिहितो आपण, इंटिजरला लिहितो आय. काय लिहितो, आय. हा जो आहे तुमचा, हा आय जो आहे, हा आय कोणाचा उपसंच, आयचं कोण उपसंच आहे, हे दोघं. बघा ना, हे दोघं कोणाचं उपसंच येतात, आयचं. आणि आय कोणाचा उपसंच येतो, क्यूचं. आणि क्यू कोणाचा उपसंच येतो, तर रिअल नंबरचं, वास्तव संख्येचं. ह्या वास्तव संख्येचे प्रकार आपल्या सगळ्यांचे काय असले पाहिजे, पाढ असले पाहिजे, गोला कसे असले पाहिजे. यस. आता याच्यामध्ये तुम्हाला संख्या कम्पेअर करता आल्या पाहिजे, कोणती संख्या मोठी कोणती संख्या लहान आहे, बरोबर आहे. कसं ठरवता येतं ते, आपल्याकडे दोन संख्या आहे पहा. जसं की एक परिमेय संख्या आहे पी छेद क्यू, हा दुसरी आहे आर छेद एस. याच्यापैकी कोणती मोठी आहे हे कसं ठरवतो आपण, कसं ठरवतो, जर असं जर दिलेल्यानंतर कळत नाही तुम्हाला, तर समजा असं दिलं मी तुम्हाला, आता याच्यातलं कोण मोठं आहे, क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर कळतं. काय कळतं, काय क्रॉस. जर तुम्ही पीला काय केलं, यसना गुणलं, आणि क्यूला काय केलं, आरला काय केलं तुम्ही, कोणी गुणलं, क्यूना गुणलं, तर हे सांगतं तुम्हाला की कोण मोठं आहे. तर तुमचा जर पी एस मोठा आला आय क्यूपेक्षा, तर तुम्ही सांगू शकता की पी अपॉन क्यू कसा आहे, मोठा आहे. कोणापेक्षा, आर छेद एस पेक्षा. जर का हा गुणाकार मोठा आला, आर क्यू मोठा आला, आर क्यू कोणापेक्षा, पी एस पेक्षा, तर तुम्ही सांगू शकता पी छेद क्यू आला आणि आर छेद एस हा कसा आहे, मोठा आहे. जर का हे दोघाचा गुणाकार सारखाच आला, तर तुम्ही सांगू शकता पी छेद क्यू आणि आर छेद एस काय आहे, समान आहे. तसं याच्यात बघून तुम्ही सांगता बघा, याच्यात क्रॉस मल्टिप्लाय करायचं, कसा गुणाकार करायचा, मला कसा गुणाकार करायचा, असं 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 का करायचं, काही करत असं केलं. 3ला कितीने गुणायचं, 6, आणि 5ला कितीने गुणायचं, 4, 3 सगळं काय होतं, 18, आणि 5 किती होतं, कोण मोठं आहे, 20 लहान आहे की नाही, कोण मोठं आहे, हे मोठं कोण आहे, 20 मोठा आहे. 20 मोठा आहे म्हणजे हा मोठा आहे, हा मोठा आहे म्हणजे हा मोठा आहे. हे कोण मोठं आहे, 5/6 मोठं आहे 3/4 पेक्षा. समजलं. अशी काही उदाहरणं दिलेत कम्पेअर करून, का आन्सर आहे का तुम्हाला करून करता येईल, देऊ मग, घ्या होमवर्कसाठी घ्या. पाच